नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रनिल विनायक गाडवे, कुर्ला पश्चिम, मुंबई 70 येथून आपल्याला थेट लाईव्ह मार्फत भेटत आहे. आजचा विषय आहे कमर्शियल ट्रान्झॅक्शन. माझा आवाज येतोय का? कमेंटमध्ये कोणी कळवेल का? आजचा विषय आहे कमर्शियल ट्रान्झॅक्शनचे प्रकार व चेक बाउन्स, म्हणजे धनादेश अनाधारित झाल्यानंतर काय कायदेशीर प्रोसेस केली जाते त्या संदर्भातला आजचा विषय आहे. तर विषय मांडण्यापूर्वी मी स्वराज्य तोरण फाउंडेशन, स्वराज्य तोरण चॅनल, स्वराज्य तोरण न्यूज यांचे जाहीर आभार मानतो. त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. आणि विशेष सहकार्य श्री राजेशजी टेकाळे साहेब, तसेच उदय चव्हाण साहेब, तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री रमेश दुबे पाटील साहेब व सर्व टीमचे मी आभार मानतो की त्यांनी मला इतका मोठा प्लॅटफॉर्म दिला व संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजचा विषय आहे कमर्शियल ट्रान्झॅक्शन, त्याचे प्रकार आणि धनादेश अनाधारित झाल्यानंतर काय कायदेशीर प्रोसेस होते, नक्की काय केलं जातं, हा आजचा विषय. कमर्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय मित्रांनो? कमर्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे जिथे पैशांची देवाणघेवाण होते, जिथे दोन व्यक्तींमध्ये एखादा करार होतो किंवा दोन व्यक्ती एकमेकांना काहीतरी देतात, वस्तू देतात, घर देतात. हे सर्व गोष्टी अतिशय बेसिक लाईफमध्ये जे आपण फॉलो करतो त्याला कमर्शियल ट्रान्झॅक्शन बोललं जातं. उदाहरणार्थ कोणी नवीन घर विकत घेतं बिल्डरकडून, तर त्याला आपण पेमेंट करतो, ते कमर्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये येतं. त्याच्यानंतर समजा एखादा दुकानदार आहे, त्याने दुसऱ्या दुकानदाराला माल सप्लाय केला, कोणतेही गुड्स असू द्यात, ते तुमचे नॉर्मल लाईफमधले असू द्यात किंवा मोठ्या ट्रान्झॅक्शनमध्ये, म्हणजे लाखो रुपयांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जरी सप्लाय झाला तरी ते कमर्शियल ट्रान्झॅक्शन म्हणून पकडलं जातं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे बँकेमध्ये. समजा आपण एखादं लोन घेतो, लोनबाबत आपण मॉर्गेज ठेवतो किंवा कधी कधी सिक्युरिटी म्हणून बँकेला चेक देतो. हे सर्व ट्रान्झॅक्शन कमर्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये पकडले जातात. तर कमर्शियल ट्रान्झॅक्शन कमेंटमध्ये मला कळवेल का कोणी? आवाज येतोय की नाही येते? हां, कमेंटमध्ये कळवेल का कोणी? ठीक आहे. चेक बाउन्सचा कायदा मला आजचा विषय मांडायला लावला आहे. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 व त्याच्यामध्ये जी प्रोसिजर चालते, जी कायदेशीर प्रोसिजर फॉलो केली जाते, त्या संदर्भात अतिशय बेसिक माहिती जी सर्वसामान्यांना कळेल किंवा वकील बांधवांना तर एक्सपर्ट नॉलेज असतं त्यातलं, पण ज्यांना नसतं त्यांना नक्की कमर्शियल ट्रान्झॅक्शन काय आहे त्याबाबत मी इन्फॉर्मेशन देणार आहे. साधारणतः बघा, चेक बाउन्स केसेस आपण ज्याला म्हणतो, चेक बाउन्स मी सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळे मी नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असे मोठे मोठे शब्द वापरणार नाही. कुठलाही चेक असू दे, तो बेरर चेक असू देत, तो क्रॉस चेक असू देत किंवा इतर कुठलाही चेक असू दे, चेकची व्हॅलिडिटी ही फक्त 3 महिने असते. चेकवर एखादी डेट मेन्शन केली, उदाहरणार्थ 1 एप्रिल 2020 चेकवर डेट आहे, तर तो चेक कधीपर्यंत व्हॅलिड आहे? पुढील 3 महिन्यांपर्यंत. 3 महिने आपण कसे कॅल्क्युलेट केले जातात? एप्रिल, मे, जून, 30 जूनपर्यंत तो चेक व्हॅलिड आहे. कायद्यामध्ये किंवा RBIच्या नोटिफिकेशनमध्ये असं कुठंच नाही आहे की 90 दिवस. त्यांचं म्हणणं आहे 3 महिने. त्यामुळे 90 दिवसांचं कॅल्क्युलेशन होत नाही. आधी चेकची व्हॅलिडिटी होती 6 महिने, परंतु नवीन नियमानुसार RBIच्या नोटिफिकेशननुसार आता एखाद्या चेकची व्हॅलिडिटी आहे फक्त 3 महिने. बरं, एखादा चेक 3 महिन्यांनंतर तुम्ही बँकेत जाऊन डिपॉझिट केलात, कुठल्या तरी पार्टीने तुम्हाला चेक दिलेला असेल, काहीतरी व्यवहार असेल म्हणून तो चेक दिला आणि तुम्ही तो डिपॉझिट केलात, तर त्या चेकला 3 महिन्यानंतर एखादा चेक डिपॉझिट बँकेत केला जातो, त्याला स्टेल चेक बोलतात. स्टेल चेक, जे कायदेशीर वकील गोष्ट एकदम इझिली कळेल किंवा बँकेमध्ये काम करतात ते, पण जे नाही आहेत त्यांना सांगावं असं झालं तर तो बाद चेक होतो. थोडक्यात स्टेल चेक म्हणजे काय की त्या चेकच्या आधारावर तुम्ही कुणावरही केस करू शकत नाही. 138ची केस स्टेल चेकच्या स्टेल चेकच्या आधारावर तुम्ही केस दाखल करू शकत नाही. हा अतिशय सोपा कायदा आहे. बरं, एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीकडून चेक मिळाला, त्याने तो चेक जाऊन बँकेत डिपॉझिट केला, त्याचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत त्यांनी नेऊन तो चेक डिपॉझिट केला.
उदाहरणार्थ सुरेश व रमेशचा व्यवहार आहे. सुरेशने रमेशला चेक दिला, रमेशने तो चेक स्वीकारला आणि त्यांनी कुर्ला पश्चिमच्या एखाद्या कुर्ला नागरिक बँकेत किंवा अभ्युदय बँकेमध्ये तो चेक नेऊन डिपॉझिट केला. तो चेक समजा 5 लाख रुपयांचा होता. तो चेक काही कारणास्तव फंड इनसफिशियंट असेल, स्टॉप पेमेंट केला असेल किंवा सिग्नेचर डेफर असेल किंवा काहीही कारण येऊ दे, अगदी अकाउंट क्लोज असेल, अगदी इमेज नॉट फाउंड असू देत, ह्या कुठल्याही कारणासाठी तुम्ही 138ची चेक धनादेश अनादरित झाल्यानंतर तुम्ही केस दाखल करू शकता. क्लायंटची जबाबदारी काय आहे ह्याच्यामध्ये? चेक बाउन्स झाला, बँकेत जाणे, बँकेमधून चेक घेणे, मेमो घेणे, जी प्रायमरी रिसिप्ट असते चेक डिपॉझिट करताना आपण हे करतो ती घेणे आणि बँकेचं स्टेटमेंट काढून घेणे. आणि हे सगळं नुसतं बँकेकडून न घेता ज्या बँकेच्या ब्रांच मॅनेजर तिथे अधिकारी असतील त्या ब्रांच मॅनेजरकडून त्यांच्या स्टॅम्प सही सकट हे सर्व तुमच्याकडे असलं पाहिजे. ह्याचं महत्त्व तुम्हाला जे वकील ट्रायल चालवतात त्यांना हे महत्त्व माहिती आहे, परंतु तुम्ही देखील ही बाब लक्षात घेतली पाहिजे की चेक बाउन्स केसेसमध्ये बँकेकडून स्लिप, मेमो, चेक, बँक स्टेटमेंट चारही गोष्टी घेतल्यानंतर स्टॅम्प व सही ब्रांच मॅनेजरची घेणं अतिशय आवश्यक आहे. बरं, त्याच्या पुढे काय कराल? समजा चेक तुम्ही 5 एप्रिल 2020ला डिपॉझिट केलात. तो चेक 7 एप्रिल 2020ला बाउन्स झाला. तर कोणत्याही कारणामुळे झाला. त्याच्यानंतर सर्वात जास्त जबाबदारी वकिलांची काय किंवा क्लायंटची काय आहे की तुम्ही समोरच्या पार्टीला ज्याच्यामुळे चेक बाउन्स झालेला आहे त्याला तुम्ही 30 दिवसांच्या आत, कायद्यामध्ये असं कुठेच एक महिन्याचा उल्लेख नाहीये, बऱ्याच वेळा 31व्या दिवशी नोटीस पाठवली जाते आणि ती केस रद्दबातल ठरते. 138(ब) मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की 30 दिवसांच्या आत तुम्ही समोरच्या माफ करा, थोडंसं इंटरनेट कनेक्शनमुळे बंद झालेलं, समोरच्या व्यक्तीला तुम्ही 30 दिवसांच्या आत लिगल डिमांड नोटीस पाठवणं आवश्यक आहे. बरं, लिगल डिमांड नोटीस पाठवताना काय काळजी घेतली पाहिजे? पक्षकार असू देत, वकील बांधव असू देत, वकील बांधवांना या गोष्टी माहिती आहेत, मी त्यांना शिकवणं इतपत मोठा नाहीये, पण एक बेसिक माहिती सांगतो. जो चेक अनादरित झालाय त्या व्यक्तीचा व समोरच्या व्यक्तीचा काय संबंध होता? बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं, हात उसने पैसे होते, लोन होतं. त्याच्यानंतर तो चेक समोरच्यांनी कधी दिला, कुठं दिला, तो चेक कुठल्या बँकेचा होता, त्या चेकचा नंबर काय होता, तो चेक कुठल्या खात्यात जमा केला, म्हणजे तक्रारदाराचं खातं कुठल्या बँकेत आहे. उदाहरणार्थ चेक SBI बँकेचा होता व तो कुर्ला नागरिक बँकेत जमा केला इनकॅशमेंट होण्यासाठी, तर त्याचं म्हणणं चेक बाउन्स कुठल्या कारणामुळे झालाय, स्टॉप पेमेंटमुळे झालाय किंवा वॉट एव्हर, अकाउंट क्लोजमुळे झालाय. अकाउंट क्लोजमुळे देखील केस दाखल करता येते. बऱ्याच वेळा माणसांना असं वाटतं समोरच्याचं अकाउंट क्लोज आहे म्हणून चेक बाउन्सची केस होत नाही, असं नाहीये. मी तुम्हाला सायटेशन पुढे सांगतो, पण तुमचं जबाबदारी काय? समोरच्याला नोटीस पाठवणं. 30 दिवसांच्या आत तुम्ही त्याला नोटीस पाठवायची असते. नोटीस कुठे कुठे पाठवता येते? त्याचे जे ॲड्रेस तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे त्याच्या घरचा पत्ता आहे, त्याच्या ऑफिसचा पत्ता आहे किंवा वॉट एव्हर जिथे त्याचा संबंध आहे तिथे तुम्ही नोटीस पाठवणं गरजेचं आहे. 30 दिवसात नोटीस पाठवलीत की सर्वात महत्त्वाची जबाबदारी काय? वकील बांधवांची असू दे किंवा क्लायंटची, ती नोटीस त्याला मिळाले की नाहीये हे पडताळणं. तर कसं पडताळू शकतो आपण? तर इंडिया पोस्टमधून जे छोटं टोकन रिसिप्ट मिळतं त्याचं महत्त्व मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे या केसमध्ये. आणि चेक बाउन्सचा कायदा हा टेक्निकल गोष्टींवरच आरोपी जिंकू शकतो, अन्यथा आरोपी केस जिंकणं प्रचंड अवघड गोष्ट आहे. ही जे टोकन रिसिप्ट आपल्याला इंडिया पोस्ट मार्फत देण्यात येतं ते जपून ठेवलं पाहिजे. त्याची 2-3 झेरॉक्स काढल्या पाहिजेत, क्लायंटला दिल्या पाहिजेत आणि त्याच्यावरून तुम्ही इंडिया पोस्टच्या साईडवर जाऊन त्याचा रिपोर्ट काढला पाहिजे की आरोपीच्या घरी खरोखर नोटीस गेली आहे का, आरोपीने ती स्वीकारली आहे का. जर गेली नसेल नोटीस तर काय करता येईल? बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो, आरोपी ॲड्रेस देताना एक देतो, आधार कार्डवर त्याचा एक ॲड्रेस असतो, नंतर तो पळून जातो कारण त्याला माहीत असतं मला 30 दिवसांच्या आत नोटीस स्वीकारायची नाही आहे, म्हणून तो त्याच्या बचावासाठी युक्ती वापरतो. परंतु आपण हुशार असलं पाहिजे, आपण त्याला मेल नोटीस केली पाहिजे
आपण त्याला व्हॉट्सअपवर नोटीस पाठवली पाहिजे आणि ते जेव्हा व्हॉट्सअपवर ब्लू ब्लिंक दिसतं तेव्हा त्याची प्रिंटआउट घेतली पाहिजे तुम्ही की आरोपीला नोटीस सर्व्हिस झालेली आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय, समजा 7 एप्रिलला तुम्हाला मेमो मिळाला आहे, तुम्ही 10 एप्रिलला त्याला नोटीस पाठवली वकिलामार्फत. बरं, वकिलामार्फतच नोटीस पाठवली हे बंधनकारक आहे का कायद्याने? नाही आहे. प्रायव्हेट पार्टी पण नोटीस पाठवू शकते, पण वकिलांना जे एक्सपर्ट नॉलेज असतं, वकिलांकडे जे स्किल असतं नोटीस बनवण्याचं, ते सर्वसामान्य माणसांमध्ये असेलच असं नाही आहे. काही लोकांमध्ये असू शकतं, मी प्रत्येकाची गुणवत्ता नाकारत नाही आहे इथे, परंतु वकिलांमध्ये एक जो एक्सपर्टनेस असतो, जी कायद्याची एक झलक त्यांना माहीत असते, त्यानुसार तुम्ही त्यांना नोटीस पाठवायची. नोटीस पाठवलीत त्याला समजा ती नोटीस 7 एप्रिलला तुम्ही 10 एप्रिलला त्यांना नोटीस पाठवली, ती नोटीस समजा 14 एप्रिलला आरोपीच्या पत्त्यावर पोहोचली. त्याच्यानंतर तुमची जबाबदारी आहे शांत बसणं. शांत बसणं ही कंप्लेनंटची जबाबदारी आहे. नोटीस पोचल्यानंतर इंडिया पोस्टचं प्रिंटआउट घेणं, रिपोर्टचा नोटीस डिलिव्हर झाल्याचा. समजा असं होतं काही वेळा, तो आरोपी जो आहे म्हणजे ज्यांच्यामुळं तुमचा चेक बाउन्स झालेला आहे, तो कधी ॲड्रेसही लेफ्ट होतो, कधी नोटीस स्वीकारत नाही, डोअर लॉकचा रिपोर्ट येतो, रिफ्यूजचा रिपोर्ट येतो. दॅट ऑल शुड बी प्रिझ्यूम ॲज नोटीस शुड बी सर्व टू द अॅक्यूज. म्हणजे आरोपीला नोटीस पोचलेली आहे हे यातून सिद्ध होतं. त्याच्यानंतर नोटीस एकदा आरोपीला पोचली, आरोपीची जबाबदारी आहे. आवाज येतोय का माझा? कोण जर बघत असेल 34 लोक, आवाज येतोय की नाही जरा कळवा ना. हॅलो, आवाज येतोय का क्लिअर? मेसेज कराल का कोणी? हॅलो, आवाज येतोय का? आवाज मेसेज करा ना कोणीतरी, रिप्लाय द्या प्लीज. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय आहे की नोटीस त्यांना पोचली. नोटीस पोचल्यानंतर रिपेमेंटसाठी 15 दिवस आहेत. 15 दिवसांमध्ये, उदाहरणार्थ 14 एप्रिलला नोटीस पोचली आरोपीच्या घरी, तर 29 एप्रिलपर्यंत त्यांनी तुमची चेक अमाऊंट रिपेमेंट केली पाहिजे. बरं, तक्रारदाराच्या वकिलाची ही ड्युटी आहे, त्यांनी काहीही रिप्लाय देऊ देत, रिप्लायला अर्थ नसतो, कारण कायद्याने सांगितलेलं आहे दॅट इज द पिरियड ऑफ रिपेमेंट, इट इज नॉट पिरियड फॉर द रिप्लाय ऑफ नोटीस. ही अतिशय बारकाव्याची गोष्ट, ही ट्रायलमध्ये आपल्याला फायदेशीर होते. 29 एप्रिलपर्यंत त्याला रिपेमेंट करायचं आहे. सर्वांनी रिप्लाय दिला, थँक्यू. हर्षदजी थँक्यू, रोहितजी थँक्यू. आवाज येतोय हे कळलं, थँक्यू. विषयाला सुरुवात करतो परत. प्रवीणजी थँक्यू. आरोपीला नोटीस पोचली, 29 एप्रिलपर्यंत तुम्हाला थांबणं आहे फॉर द रिपेमेंट. नाही जर त्यांनी पैसे दिले आपले परत, चेक अमाऊंट नाही दिली आहे, तर तुम्हाला 29 एप्रिलपासून पुढचे 30 दिवस, 1 महिना वेळ नाही आहे, 30 दिवस चेक कोर्टामध्ये खटला दाखल करण्यासाठी मुदत दिली जाते. बरं, आता केस दाखल करताना कुठल्या गोष्टी विचारात घेतात वकील बांधव असू देत किंवा क्लायंट असू देत? काय गोष्टींचा बारकावा असतो? एक तर सगळ्यात पहिल्यांदा तक्रारदार व आरोपीचा काय संबंध होता, कधीपासून होता, दोघे कुठे राहतात, दोघांमध्ये व्यवहार काय होता, त्यांनी ह्याला चेक म्हणजे समोरच्या व्यक्तीने आपल्या क्लायंटला, तक्रारदाराला चेक कधी दिला, कुठे दिला, कुणाच्या समोर दिला, विथ इन द प्रेझन्स ऑफ 1 विटनेस ऑर 2 विटनेस, तर त्याचं नाव तुम्ही जाहीर करू शकता, ह्या विटनेस समोर आम्हाला चेक मिळालेला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की लिमिटेशनमध्ये केस आहे का, ज्युरिस्डिक्शन. सगळ्यात महत्त्वाचा ह्या केसचा जर पाया असेल तर ज्युरिस्डिक्शन. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, कुर्ला वेस्टला जर चेक बाउन्स झाला, तुमचं कुर्ला नागरिक बँकेत खातं आहे, चेक धनादेश अनादरित झाला 5 लाख रुपयांचा किंवा कितीही रुपयांचा, तर कुर्ला नागरिक बँक कुर्ला वेस्टची ही येते कुर्ला पोलीस स्टेशनच्या अंडर, आणि कुर्ला पोलीस स्टेशन आहे कुर्ला कोर्टाच्या अंडर, माननीय मेहरबान कुर्ला कोर्टाच्या अंडर. पण कुर्ला ईस्टला अभुदय बँकेमध्ये तुम्ही चेक डिपॉझिट केला असेल, तो चेक बाउन्स झाला, तर ती बँक येते नेहरूनगर पोलीस स्टेशनच्या अंडर, आणि नेहरूनगर पोलीस स्टेशन येतं विक्रोळी कोर्टाच्या अंडर. त्यामुळे पेई म्हणजे ज्या माणसाने चेक घेतलाय तो कुठे डिपॉझिट केलाय
आरोपी कुठे राहतो, तक्रारदार कुठे राहतो, तुमचे काय संबंध, दॅट इज डझंट मॅटर. कोर्टाने दशरथ राठोडच्या केसमध्ये आणि नंतर कायद्यातच अमेंडमेंट आणलेली आहे की जिथे तुम्ही चेक डिपॉझिट केलाय त्याची ते 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 खातं कुठल्या बँकेत आहे, ती बँक कुठल्या पोलीस स्टेशनच्या अंडर येते, ते पोलीस स्टेशन कुठल्या MM कोर्टाशी, गाव साईडला JMFC कोर्टाशी, MM कोर्टाशी संलग्न आहे, तिथे जाऊन केस दाखल करा. ज्युरिडिक्शन लिमिटेशन 2% कोर्ट फी. 5 लाख रुपयांचा चेक आहे तर तुम्हाला 10,000 रुपये कोर्ट फी भरावी लागणार. कधी कधी असं होतं की कोर्ट फी अवेलेबल होत नाही पण केस दाखल करायची असते, 30 दिवसांचं लिमिटेशन, तर आपण एक नॉर्मल अर्ज देतो कोर्टाला, आम्हाला 15 दिवसांची वेळ द्या, आम्ही कोर्ट फी भरायला तयार आहे. मग तो अर्ज कोर्ट, मेहरबान कोर्ट ग्रँट करतं, तुम्ही इझिली केस फाईल करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आता कोर्ट प्रोसिडिंग सुरू झाली. तक्रारदार जी तक्रार मेहरबान कोर्टात दाखल करतो, बघा नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, बँकर बुक्स ॲक्ट, हे सगळे जे कायदे हे एकमेकांचे लहान मोठे भाऊ आहेत. कोर्टामध्ये आपण जी केस दाखल करतो ना मित्रांनो, ती सर्वसामान्यांना माहीत नसेल कदाचित, पण वकील बांधवांना माहिती, ही केस दाखल होते CRPCच्या सेक्शन 190च्या अंडर. ऑफेन्स होतो 138च्या अंडर, पण प्रोसिजरल लॉ हा CRPC आहे, त्यामुळे केस दाखल होते 190च्या अंडर. तक्रारदाराचं व्हेरिफिकेशन होतं CRPCच्या 200 नुसार. आणि जेव्हा मेहरबान कोर्टाला वाटतं की आता केसमध्ये प्रोसेस इश्यू केली पाहिजे, आरोपीच्या विरुद्ध प्रोसेस इश्यू केली पाहिजे, तेव्हा ती दाखल होते CRPCच्या 204 नुसार. आणि जिथे मेहरबान कोर्टाला वाटतं मॅटर इज डिफेक्टिव्ह, मॅटरमध्ये काहीतरी आहे, तेव्हा मॅटर डिसमिस करण्याचे अधिकार मेहरबान कोर्टाला आहेत. मेहरबान कोर्ट 230 नुसार कारणं नमूद करतं आणि तुमचं मॅटर इझिली डिसमिस करतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, नोटीस पाठवताना कुठली बँक असेल किंवा एखादा पार्टनरशिप फर्म आहे, सुरेश आणि रमेश आहेत, सुरेशची जी प्रिंट व्हॉटेवर कुठली एखादी कंपनी आहे किंवा अल्मा एंटरप्राइजेस आहे, ती पार्टनरशिप फर्म रजिस्टर्ड असू देत, अनरजिस्टर्ड असू देत, किंवा ती मोठी कंपनी असू देत, पतपेढीचा चेक असू देत, इट इज द ड्युटी ऑफ ॲडव्होकेट ऑफ कंप्लेनंट की नोटीस नुसती सुरेशला न पाठवता ती ज्या बँकेचा चेक आहे, ज्यांच्या ऑन द बिहाफ, म्हणजे तुम्हाला कळतं आहे का की कंपनी कुठल्या तरी कंपनीशी तो संलग्न आहे म्हणून त्यांनी हा चेक दिलेला आहे, तर त्यांना देखील नोटीस पाठवणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भात सायटेशन आहे, ते कसं आहे, एक्सप्लेनेशन अतिशय मस्त आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन ते सायटेशन सगळे एक्सप्लेन करतो, तुम्हाला फार चांगलं वाटेल. बरं, आपण आता याच्यावर समन्स इश्यूची ऑर्डर झाली. तक्रारदाराची काय जबाबदारी आहे? कोर्टात जाणे. मी तक्रारदार आहे, एकदा त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं असतं, समन्स कोर्टातनं कलेक्ट करते. बघा, कोर्ट स्टाफ असेल, न्यायाधीश महोदय असतील, वकील असतील, यांच्याकडे जेन्युअनली वेळ नसतो, कोर्टात प्रचंड काम असतं. तुम्ही कोर्टात जाऊन समन्स कलेक्ट करा, त्या समन्सची बजावणी करा. आरोपीने जर समन्स घेतलं तर तो पुढच्या तारखेला हजर राहील. परत तेच डोअर लॉक आलं, तो पळून गेलाय, तरी इट शुड बी प्रिझ्युमाइज सर्व. ते कसं, त्यासाठी 2-3 सायटेशन आहेत, त्या मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर आरोपीने समजा समन्स घेतलं, तो त्या तारखेला हजर राहिला, काय होतं? पहिल्यांदा 251 नुसार प्ली गिल्टी ऑर नॉट गिल्टी. आरोपीला कोर्ट विचारतं, तू आलायस बाबा, तुझ्या विरुद्ध आम्ही समन्स काढलंय, ह्या तक्रारदाराने तुझ्यावर समजा 2 लाख, 5 लाख, 10 लाख अशी केस दाखल केलेली आहे, तुझं म्हणणं तर आम्ही क्रॉसमध्ये ऐकून घेऊ, पण तू आत्ता गुन्हा कबूल करतोयस का? तो सांगतो, नाही साहेब, मी गुन्हा कबूल करत नाही. 70% केसेसमध्ये सांगतात, साहेब मला खोट्या केसमध्ये अडकवलंय, मी प्ली गिल्टी करत नाही. ठीक आहे, 251 CRPC नुसार प्ली गिल्टी होत नाही. त्यानंतर कोर्ट काय करतं, जो तक्रारदाराच्या वकिलांनी जर 143(1) नुसार इंट्रीम दाखल केला असेल, इंट्रीम ॲप्लिकेशन जर दाखल केलं असेल 20% डिपॉझिटसाठी, त्याच्यावर त्यांचं म्हणणं मागवतो. हां, सगळ्यात महत्त्वाचं, आरोपी आला, आरोपीच्या वकिलांची आणि आरोपीची जबाबदारी आहे मेहरबान न्यायालयापुढे हजर राहणं, त्यांच्याकडून कायदेशीररित्या बेल घेणं. बेलची जी प्रोसिजर आहे ती 436 ते 446 ऑफ CRPC मध्ये एकदम सिम्पलमध्ये दिलेली आहे. आणि दॅट ऑफेन्स इज बेलेबल, दॅट ऑफेन्स इज कंपाऊंडेबल, दॅट ऑफेन्स इज कॉग्निझेबल, पण हा बेलेबल ऑफेन्स आहे. त्यामुळे आरोपीची जबाबदारी आहे बेल घेणं. मोस्टली मुंबईसारख्या ठिकाणी PR बॉन्डवर आरोपीला सोडलं जातं, जामीनदार देखील मागितला जात नाही, कारण दॅट इज
इतका रिगरस ऑफेन्स नाही की त्याच्यात जामीन मागितला जाईल. परंतु त्याच्यानंतर 143(1)A नुसार त्यांच्यावर जे 20% बर्डन आहे, आरोपी येतो 143(A) नुसार त्याला 20% डिपॉझिट केले जातात. म्हणजे कोर्ट आरोपीला सांगतो म्हणणं ते फॉर्मल त्यांनी काही मांडलं तरी त्यांना डिपॉझिट करणे हे गरजेचं आहे. त्यांनी डिपॉझिट केले 20% रक्कम. त्याला चॅलेंज झालं तरी काही हरकत नसते. तक्रारदाराच्या वकिलांना हे सगळ्या गोष्टी माहीत असतात की तो कुठेही गेला तरी त्याला पैसे भरायचेच आहेत. 143(A) हे जे आहे हे प्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे. म्हणजे ज्या जुन्या केसेस आहेत 2016च्या असतील, 2017च्या असतील, 2014च्या असतील, त्या अजून चालू असतील तर त्याला हे लागू नाही. 143(A) कलम जे इंटरिम ॲप्लिकेशन विच इज गिवन बाय द कंप्लेनंट बिफोर द ऑनरेबल कोर्ट फॉर द 20% दॅट वॉज नॉट रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट, त्याला प्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे. म्हणजे ज्या नवीन केसेस फाईल होतील त्यांना ते लागू असेल. ते 20%चं डिसाईड झाल्यानंतर तक्रारदाराचे वकील काय करतात? सगळ्यात महत्त्वाचं, तक्रारदाराचे वकील त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट ऑफ एव्हिडन्स फाईल करतात. ॲफिडेव्हिट ऑफ एव्हिडन्स नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मधील 145(A) नुसार फाईल होतो. ॲफिडेव्हिट ऑफ एव्हिडन्स म्हणजे माझे असे म्हणणे आहे की आय से दॅट जे कंप्लेंट आहे त्याचीच रिपीट कॅसेट असते. आय से दॅट म्हणून फक्त ते शब्देवर घेतलं जातं. त्यामुळे 145(A) नुसार शब्देवर त्याचं ॲफिडेव्हिट ऑफ एव्हिडन्स फाईल केलं जातं. आरोपीला त्याची कॉपी दिली जाते. आरोपीचा वकील नेक्स्ट डेटला तक्रारदाराची क्रॉस घेतो. क्रॉस कशानुसार घेतो? कारण एव्हिडन्स ॲक्टमध्ये क्लिअर कट प्रोव्हिजन आहेत. एव्हिडन्स ॲक्टचा 135 ते 139 जे आहे त्यामध्ये सर तपासणी दिली आहे, उलट तपासणी दिली आहे, मेहरबान न्यायाधीशांचे अधिकार दिलेले आहेत. क्रॉसमध्ये इररिलिव्हंट म्हणजे फालतू त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो असे कुठलेही प्रश्न विचारून दिले जात नाहीत. कारण कोर्टामध्ये कुठल्याही माणसाचं हनन झालेलं कोर्ट बघत नाही. त्यामुळे इररिलिव्हंट प्रश्न रेकॉर्डवर घेतले जात नाहीत. बरं, तक्रारदार जे आहेत त्यांची उलट तपासणी आरोपीला घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर जर तक्रारदाराला असं वाटलं की मला एखादा अजून विटनेस आणायचा ह्या केसमध्ये तर ते आणू शकतात. मेहरबान कोर्टाला एक ॲप्लिकेशन द्यावं लागतं की तुम्ही आम्हाला परमिशन द्या, आय वॉन्ट टू प्रोसीड वन विटनेस बिफोर द ऑनरेबल कोर्ट. कोर्ट ग्रँट करता. तुम्ही त्या विटनेसला, मग तो कोणी असो, बँक कर्मचारी असू देत, ज्या बँकेत तुमचा चेक बाउन्स झाला आहे तो, नाहीतर एखादा पोस्टमन असू देत तुम्हाला आणावंसं वाटतं, किंवा एखादा तुमचा जो व्यवहार आहे, समजा सुरेश रमेशचा व्यवहार हा कॅशशी रिलेटेड आहे, तर त्यांना वाटलं बाबा समजा तिथे समीर उपस्थित होता, समीरला मला विटनेस म्हणून आणायचं आहे, आणू शकतात, काही हरकत नाही. त्याची पण चीफ क्रॉस होते. हे सर्व झाल्यानंतर कोर्ट विचारतं आता अजून काय विटनेस आणायचे? नाही आणायचे. क्लोजिंग प्रोसेस फाईल करा. क्लोजिंग प्रोसेस तक्रारदाराचे वकील फाईल करून टाकतात. एव्हिडन्स क्लोज केला जातो. एव्हिडन्स क्लोज केल्यानंतर काय होतं मित्रांनो, आरोपीला संधी मिळते. CRPC 313 नुसार त्याला विटनेस बॉक्समध्ये घेतला जातो. त्याला माननीय न्यायाधीश महोदय प्रश्न विचारतात, तुझ्यावर असा आरोप आहे की तू हे केलं, तुझ्यावर असा आरोप आहे की तू चेक बाउन्स केलास, तुमचा असा व्यवहार होता असं तक्रारदाराचं म्हणणं आहे का? सहसा आरोपी काय करतात, हे सगळं खोटं आहे. कारण आरोपीच्या वकिलांनी त्यांना शिकवलेलं असतं काही मान्य करू नकोस, सगळं खोटं आहे बोलत जा. ते सगळं डिनाय करतात. त्याच्यानंतर मॅटर लागतं क्रॉससाठी, त्याच्यानंतर मॅटर लागतं फायनल आर्ग्युमेंटसाठी. फायनल आर्ग्युमेंटमध्ये काय असतं मित्रांनो, तक्रारदाराचे वकील हे त्यांचे उत्कृष्ट पॉईंट मांडतात आणि ही केस कशी बरोबर आहे ते सांगतात. आरोपीचे वकील तक्रारदारांनी कसा खोटेपणा केला आहे ह्याचं मांडण्याचा एक प्रयत्न करतात. बरं, ह्या 138 केस जरी क्रिमिनल केस असली तरी प्रिझम्पशन इज ऑलवेज इन फेवर ऑफ होल्डर, म्हणजे तक्रारदाराच्या बाजूने प्रिझम्पशन असतं. ते नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा 139 कलम आणि 118 कलम जर आपण वाचलं तर आपल्याला इझिली कळून जाईल. प्रिझम्पशन ऑलवेज इन फेवर ऑफ होल्डर. फायनल आर्ग्युमेंटला मॅटर लागतं. जे क्लासिक वकील आहेत ते रिटन नोट्स ऑफ आर्ग्युमेंट देतात. ज्यांना काहीतरी ओरल सबमिशन करायचं आहे ते ओरली देतात, रायटिंगमध्येही देतात. त्याच्यानंतर माननीय न्यायाधीश महोदय काय करतात, दोन्ही बाजूचं फायनल आर्ग्युमेंट, एव्हिडन्स जो रेकॉर्डवर आला आहे, जी केस रेकॉर्डवर आली आहे, जे कोर्टापुढं चीफ क्रॉस झालेलं आहे, जे विटनेस झालेले आहेत, त्या सर्वांचा मिलाफ करून 235 ऑफ CRPC नुसार जजमेंट देतात केसचं.
एकदा जजमेंट दिलं मग तो दोषसिद्धी आहे की दोषमुक्त आहे ते आरोपीला समोर घेऊन त्याला सांगितलं जातं जजमेंट. बरं, माननीय मेहरबान न्यायाधीशांना ह्या केसमध्ये किती अधिकार येतो? चेक बाउन्स केसमध्ये जर आरोपी गिल्टी सापडला तर किती अधिकार आहेत? समजा चेक 5 लाख रुपयांचा आहे तर ते त्याच्या डबल रक्कम करू शकतात. 10 लाख रुपये रक्कम प्लस फाईन प्लस इम्प्रिजमेंट 2 इयर्स एवढी संपूर्ण शिक्षा देण्याचे अधिकार मेहरबान न्यायाधीशांना आहेत. समजा आरोपीला शिक्षा लागली, समजा रमेश नावाचा आरोपी आहे, त्याला शिक्षा लागली. आरोपीचे वकील काय करतात? तो समजा 5,000 रुपये कोर्टाने फाईन मारलाय, 5,000 रुपये भरण्याची परमिशन मेहरबान कोर्टाकडून घेतात, 5,000 रुपये त्याच दिवशी डिपॉझिट करतात, कोर्टाला सांगतात आम्ही सेशन कोर्टमध्ये कन्व्हिक्शन विरोधात अपिलात जाणार आहे, आम्हाला तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या, 1 महिना आरोपीला जामीन द्या. मेहरबान कोर्ट तो अर्ज देखील इझिली ग्रँट करता. मग आरोपीच्या वकिलांची जबाबदारी असते 1 महिन्याच्या आत सेशन कोर्टमध्ये कन्व्हिक्शन विरोधात अपील फाईल करणं. जर 1 महिन्याच्या वर वेळ गेला तर डिले ॲप्लिकेशन द्यावं लागतं आणि ती फार किचकट प्रोसिजर होऊन जाते. त्यामुळे ह्या केसमध्ये टाईम लिमिटेशन, ज्युरिडिक्शन, छोटे छोटे टेक्निकल पॉईंट्सवर हा कायदा टिकलेला आहे. मित्रांनो, हा प्रचंड तसा अवघड कायदा आहे. आणि हो, आरोपीला चेक बाउन्स झाल्यापासून ते शेवटपर्यंत त्याचं म्हणणं म्हणजे सिव्हिल केसेससारखं मांडता येत नाही. हां, डिफेन्स विटनेस आणण्याचा त्यांचा अधिकार आहे, ते आणू शकतात. ते मेहरबान न्यायालयाच्या परवानगीने तुम्ही रेकॉर्डवर आणू शकता, एखादा विटनेस देखील तपासू शकता. बरं, शिक्षा लागलेली आहे आरोपीला. CRPCच्या 389 नुसार सस्पेन्शन ऑफ कन्व्हिक्शन सेशन कोर्टात करावं लागतं. जर आरोपीने दंड भरला नाही, इन द डिफॉल्ट ऑफ सेंटेन्स त्याला लागते. त्यामुळं ती अमाऊंट पहिली खालच्या कोर्टात भरली असेल तर वेल अँड गुड. आणि त्याच्यानंतर CRPC 378 मध्ये जर समजा चुकून आरोपी हा निर्दोष सुटलाय, तुम्हाला माहिती आहे आरोपीचा मेहरबान न्यायाधीश महोदयांनी कारणे-मीमांसा केली, त्याला निर्दोष सोडला, तुम्ही काय कराल? त्याच्या ॲक्विटलच्या अगेन्स्ट हायकोर्टला अपील करावं लागतं, कन्व्हिक्शनच्या अगेन्स्ट सेशन कोर्टात अपील करावं लागतं. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, समजून घ्या. वकील मित्रांशी डिस्कस करा, तुम्हाला लगेच या गोष्टी लक्षात येतील. तर अतिशय सोपं आहे. अपिलामध्ये तुम्ही समजा असं झालं 10 लाख रुपये आहे, तुम्हाला मॅटर सेटल करायचं आहे, आरोपीच्या तर्फे तुम्ही वकील असाल तर, किंवा तक्रारदाराच्या बाबा आमचं मनोमिलन होत आहे, अपील स्टेजला देखील तुम्ही इझिली तो मॅटर सेटल करू शकता, बिकॉज दॅट मॅटर इज कंपाऊंडेबल इन नेचर. त्यामुळे अशी एकंदरीत प्रोसिजर चालते. आणि खटल्याचा कायद्याने दिलेला आहे की हा 6 महिन्यात संपूर्ण खटला चालला पाहिजे. परंतु वर्किंग लोड असेल, वकिलांची व्यस्तता असेल, न्यायाधीश महोदयांची व्यस्तता असेल, क्लायंटचा रिस्पॉन्स नसेल, आणि सर्वात महत्त्वाचं क्लायंटची जबाबदारी आहे काय, तर त्याने केसचा सातत्याने पाठपुरावा करणं, वकिलांना वेळेत कागदपत्र पुरवणं, वेळेत कोर्टात हजर राहणं. केस 15 ते 17 तारखांमध्ये इझिली सॉर्ट आऊट होऊ शकते. हा अतिशय दुरापस्त चालणारा असा खट्टा नाही आहे. तर मी आपल्याला अतिशय सगळी प्रोसिजर जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला चेक बाउन्स केसेसच्या संदर्भात काहीतरी महत्त्वाचे सायटेशन सांगतो मित्रांनो. ते सायटेशन एकदा माझं हे फेसबुक लाईव्ह संपलं की मी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले ते मी तुम्हाला पाहिजे तर माझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ह आहेत, मी ते पाठवून पण देतो. प्लस मी जे सायटेशन तुम्हाला आत्ता सांगणार आहे ते सर्व तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण देतो. तुम्हाला वाचायला इझिली पडतील, समजून घ्यायला इझी पडतील. तुम्हाला रिसर्च करायचं असेल तर त्याच्यावर तुम्ही इझिली रिसर्च करू शकता. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं एक सायटेशन सांगतो, कान देऊन ऐका. 15 सायटेशन आहेत, 15 मिनिटात संपवतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, समजा सुरेश नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी कुठल्या तरी बँकेत, अभ्युदय बँक असू दे, कुर्ला नागरिक बँकेत चेक डिपॉझिट केला आणि बँकेने तो चेक हरवला. होते, चूक कुणाकडून होत नाही, सर्वांकडून चुका होतात. बँकेने तो चेक हरवला. सुरेशचा 5 लाख रुपयांचा चेक होता. सुरेशला काय करता येईल? सुरेशला कन्झ्युमर कोर्टात इझिली जाता येईल. कसं जाता येईल? तर NCRDC यांचे नॅशनल कन्झ्युमर रिड्रेसल फोरम जे आहे, कमिशन आहे, त्यांचा एक 2016 रिव्हिजन पिटिशन नंबर 2020/28/2016 मी तुम्हाला पाठवतो. त्यानुसार कोर्टाने सांगितलं इट इज द ड्युटी ऑफ बँक, जर तुम्ही एखाद्या माणसाचा चेक हरवताय तर चेकची अमाऊंट तुम्हाला द्यावी लागेल.
बरं, त्याच्यानंतर आता आपण चेक बाउन्स केसेसच्या संदर्भातल्या सायटेशनकडे वळूयात. समजा धनादेश अनादरित झाला, ठीक आहे. अनादरित झाल्यानंतर तुम्ही नोटीस पाठवलीत. नोटीस पाठवल्यानंतर घाई करू नका, 15 दिवसाच्या आत केस फाईल करू नका. तुम्ही जर 15 दिवसाच्या आत केस फाईल केलीत आणि न्यायाधीशांच्याही लक्षात आलं की तुम्ही 15 दिवसाच्या आत केस फाईल करताय, तो ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की ती केस रद्दबादल ठरवली जाईल. आरोपीला नोटीस पोहोचल्यानंतर 15 दिवस थांबणं गरजेचं आहे. त्याच्या आधी केस फाईल करण्यासाठी वकिलांच्या मागे तगादा लावू नका. योगेंद्र प्रताप सिंग वर्सेस सावित्री पांडे केसमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलंय. मी तुम्हाला ते पाठवतो. बरं, त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं सायटेशन आहे, धनादेश अनादरित झाल्यानंतर तुम्ही एक नोटीस पाठवू शकता की सबसिक्वेंट अजून नोटीस पाठवू शकता. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला, एक नोटीस भेजा तो चलेगा या और भेज सकते. पाठवा ना. पहिली नोटीस पाठवलीत, दुसरी पाठवलीत 30 दिवसांच्या आत, काही हरकत नाही. पहिली नोटीस पोचली आहे, दुसरी नोटीस पाठवली, ती पोचली तरी वेल अँड गुड. समजा पहिली नोटीसमध्ये काही मगाशी सांगितलं तसं काही रिप्लाय आला की तो बाहेर पळून गेला आहे, डोअर लॉक आहे, तर इट शुड बी प्रिझ्युम ॲज सो. त्यामुळे दुसरी नोटीस पाठवली म्हणून फार मोठी काय आफत येत नाही, चालतं. बरं, सगळ्यात महत्त्वाचं 3 नंबरची केस आपल्याला मी सांगितली आहे. 4 नंबर सायटेशनकडे वळतो. आरोपीची आर्थिक बाजू किंवा माफ करा, तक्रारदाराची आर्थिक बाजू विचारात घ्यावी का न घ्यावी याच्यावर सुप्रीम कोर्टाचे 2 व्ह्यू आहेत. एक बसप्पा वर्सेस गुंडप्पा म्हणून एक केस आहे आणि दुसरी जी केस आहे ती रोहितलाल पटेल वर्सेस स्टेट ऑफ गुजरातची केस आहे. एक निर्णय सुप्रीम कोर्टाने तक्रारदाराच्या बाजूने दिलाय, एक निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने आरोपीच्या बाजूने दिलाय. एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे, फायनान्शियल कॅपॅसिटी ऑफ कंप्लेनंट शुड नॉट बी कन्सिडर इन द 138 केसेस, इट इज द पार्ट ऑफ इन्कम टॅक्स. आणि एकामध्ये कोर्टाचं म्हणणं आहे की हा फायनान्शियली एवढा कॅपेबल आहे का, दुसऱ्याला हा पैसे देतोय. तर त्या दोन्ही जजमेंट मी आपल्याला कमेंटमध्ये पाठवतो. बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय, तक्रारदारावर शाबिताची तुम्ही जबाबदारी किंवा जबरदस्ती करू शकत नाही. का? कारण कायद्याने 118 व 139 ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये प्रिझम्पशन इज ऑलवेज इन फेवर ऑफ होल्डर स्पष्ट सांगितलं आहे, स्पष्ट. त्यामुळे तुम्ही जबाबदारी तुम्ही तक्रारदारावर टाकू शकत नाही. जे इतर क्रिमिनल केसेसमध्ये इट इज द ड्युटी ऑफ प्रोसिक्युशन की तुम्ही केस प्रूव्ह केली पाहिजे बियॉन्ड द रिझनेबल डाऊट, तसं ह्या केसमध्ये होत नाही मित्रांनो. बरं, सगळ्यात महत्त्वाचं 5 सायटेशन मी तुम्हाला सांगितले. कंपनीशी रिलेटेड जे सायटेशन आहे, कंपनी म्हणजे काय हो नक्की? कंपनी म्हणजे एखादी पार्टनरशिप फर्म, एखादी ग्रुप ऑफ असोसिएशन, एखादी अनरजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म. हे सर्व माफ करा, फोन आलेला. हे सर्व आपल्याला कंपनी म्हणूनच पकडलं जातं. आणि तुम्ही जेव्हा तक्रारदाराचे वकील असता तेव्हा कंपनीला नोटीस पाठवणं गरजेचं आहे 30 दिवसांच्या आत. तुम्ही लिगल डिमांड नोटीस पाठवली नाही कंपनीला, तुम्ही त्यांना आरोपी केलं नाही, नुसतं डायरेक्टरला नोटीस पाठवली आणि डायरेक्टरला आरोपी केलं, तर तुमची केस डिसमिस होऊ शकते. ती कुठल्या ग्राउंडखाली, कुठल्या केस लॉजनुसार होऊ शकते? तर सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे, जी रमेश वर्सेस कनिष हरीश व अनदर्स. त्याचं मी सायटेशन तुम्हाला पाठवतो, तुम्हाला वाचल्यावर लगेच लक्षात येईल त्यानुसार. आणि केरळ हायकोर्टचं एक सायटेशन आहे, याच्यावर अतिशय सुंदर 12व्या पॉईंटमध्ये केरळ हायकोर्टने 12व्या पेजमध्ये स्पष्ट सांगितलंय, जर तक्रारदाराच्या वकिलाने फक्त डायरेक्टरला नोटीस पाठवली, कंपनीला नोटीस पाठवली नाही किंवा पार्टनरशिप फर्मला नोटीस पाठवली नाही, तर मॅटर आम्ही डिसमिस करून टाकू, कारण तसं जजमेंट आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, जर तक्रारदार समजा आजारी पडला, वेळेत केस दाखल करू शकला नाही, 15-20 दिवस 1 महिना लेट झालं त्याला केस दाखल, तुम्ही विलंब माफीनाम्याचा अर्ज दाखल करा, कंडोनेशन ऑफ डिले. तो इझिली तुमचा डिले जर तुम्ही एक्सप्लेन केलात, इझिली अलाउड होतो अर्ज. तर तो कुठला एखादं सायटेशन आहे ते मी तुम्हाला देतो, वीरेंद्र प्रसाद वर्सेस स्टेट ऑफ बिहार. त्यामध्ये कोर्टाने सांगितलंय 3 महिन्याचा डिले होता तरी कोर्टाने तो ग्रँट केला. बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय हो, हा गुन्हा तडजोड पात्र आहे.
त्यामुळं अपिलात जरी तक्रारदार असू नाही तर आरोपी असू, कोणीही गेला तरी मॅटर अपील स्टेजला देखील तुम्ही तडजोड करू शकता. त्याच्यानंतर सायटेशन ज्याच्यामध्ये 143A उल्लेख आहे, ज्यात कोर्टाने स्पष्ट सांगितलं इट इज द प्रोस्पेक्टिव्ह इन नेचर. ते का सांगितलंय त्यात देखील मी उल्लेख तुम्हाला सांगतो. बरं, दरवेळी कोर्टामध्ये एक गोष्ट येते तक्रारदार आणि आरोपीच्या संदर्भात. आरोपीचा समजा 5 लाख रुपयांचा चेक आहे, तो चेक बाउन्स झाला, तुम्ही त्याला लिगल डिमांड नोटीस पाठवली, त्यांनी तुम्हाला 3 लाख रुपये दिले. त्याचं म्हणणं आहे की 2 लाख रुपये मी तुला देत नाही, जा काय करायचं आहे ते कर, आपला 3 लाखाचाच व्यवहार होता, पण चेक तर बाउन्स 5 लाखाचा झाला ना, मग तुम्ही केस दाखल करू शकता का, असा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला. साहेब आम्ही केस दाखल करू शकतो का, तर 100% केस तुम्ही दाखल करू शकता 5 लाख रुपयाच्या अमाऊंटसाठी. कारण हे सर्व आरोपीची जबाबदारी आहे ट्रायलमध्ये प्रूव्ह करणं. इट इज नॉट ड्युटी ऑफ कंप्लेनंट की त्यांनी मला 2 लाख दिलेत, 3 लाख दिलेत. तुम्ही तक्रारीत मेन्शन केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. त्यासाठी बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे विष्णू भट वर्सेस नारायण बांदेकर. ते जजमेंट मनुपात्रावर आहे अवेलेबल, 0936/2017, माफ करा 2007. त्यानुसार कोर्टाने सांगितलंय की तुम्ही इट इज नॉट पार्ट ऑफ कन्सिडरेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आरोपीच्या जेव्हा बाजूने आपण युक्तिवाद करतो, आरोपीला वाचवणे ह्या केसमध्ये फार अवघड आणि जिकरीचं काम असतं. आणि सगळ्याच वेळी मी असं म्हणणार नाही की तक्रारदाराची केस जेन्युइन असते, सगळ्याच वेळी मी असं म्हणणार नाही की आरोपी निर्दोषच आहे. पण जेव्हा आपण आरोपीच्या बाजूने असतो तेव्हा टेक्निकल पॉईंट तपासणं, कारण प्रिझम्पशन ऑलवेज इन फेवर ऑफ होल्डर आहे, तर ते प्रिझम्पशन रिव्हर्ट केलं पाहिजे. तक्रारदाराच्या शाबिता संदर्भात किंवा तक्रारदाराच्या केस संदर्भात न्यायाधीश महोदयांच्या मनामध्ये तुम्ही संशय निर्माण केला पाहिजे. माझ्या मनात संशय निर्माण झाला असं न्यायाधीश महोदय सांगत नाहीत की आता माझ्या मनात त्यांच्या केस संदर्भात संशय झाला आहे, मी तुमच्या बाजूने, असं कधीच सांगत नाहीत. हे वकील महोदयांचं स्किल असतं, त्यांनी केस समजून घेणं. आता जर लिमिटेशन झालं, प्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट झाला किंवा जुन्या केसेस झाल्या, चेक बाउन्सच्या केसेसमध्ये मोस्ट ऑफ असं होतं की कधी आरोपी आणि तक्रारदार सेटलमेंट करतात. सेटलमेंट केली तर ती कुठं करावी हो, ती लोक अदालतमध्ये करावी. का लोक अदालतमध्ये करावी, कारण लोक अदालतचे निर्णय हे वरच्या कोर्टामध्ये अपील, रिव्हिजन, रिव्ह्यू, व्हॉटेवर SLP म्हणून कधीच चॅलेंज होऊ शकत नाहीत. लोक अदालतचे निर्णय चॅलेंज होत नाहीत. आणि लोक अदालतमध्ये मॅटर सेटल केल्यामुळे जी तुम्ही चेक अमाऊंटसाठी एक पर्टिक्युलर कोर्ट फी भरली आहे 2%, उदाहरणार्थ 10 लाख रुपयांचा चेक आहे, तुम्ही 20,000 रुपये कोर्ट फी भरलेली आहे, तर तुम्हाला त्या अमाऊंटच्या 70% तुम्हाला ती रक्कम परत मिळू शकते. पण त्यासाठी एक वेगळी प्रोसिजर आहे, तुम्हाला ते कोर्टामध्ये माहिती मिळू शकते इझिली की आम्ही त्यामुळं हे जी प्रकरणं आहेत ही लोक अदालतमध्ये सेटल करावीत. लोक अदालतमध्ये सेटल करताना काय करायचं, समजा आपण तक्रारदार आहोत, 10 लाख रुपयांचा चेक आहे, तर आरोपी असे पण असतात, लोक अदालतमध्ये मॅटर सेटल करतो सांगतात, लोक अदालतमध्ये मेहरबान कोर्टापुढे चेक देतात आणि ते चेक देखील बाउन्स होतात. त्यामुळे जेव्हा लोक अदालतमध्ये मॅटर येतात तेव्हा इट इज द ड्युटी ऑफ कंप्लेनंट की त्याला सांगायचं आहे आता चेकचा खेळ थांबव, मला DD घेऊन या, तुझ्याकडे पैसे आहेत, आणि DD घेऊन ती केस सेटल करावी, कन्सेंटम फाईल करावेत आणि तुमची जी काय तुम्ही कोर्ट फी भरली आहे ती परत मिळावी. आता कमर्शियल ट्रान्झॅक्शनचे मी पहिले प्रकार सांगितलेले आहेत. बँकिंग लोन असेल, होम लोन असेल, व्हेकल लोन असेल, किंवा कन्झ्युमर एखादा फ्लॅट घेतोय बिल्डरकडनं तर ते असेल, सेल परचेस ॲग्रीमेंट असेल, त्याच्यानंतर समजा 2 व्यक्तींचा सप्लायचा विषय असेल, कोण कोणाला माल पाठवतोय, माल म्हणजे उदाहरणार्थ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्सचा आहे किंवा इतर कुठलाही आहे, लाकडाचा माल आहे, कम्प्युटर आहे, हार्डवेअर आहे, हे सर्व गोष्टी कमर्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये येतात. चेक बाउन्सची प्रक्रिया मी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत सांगितलेली आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारावेत. कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आले तर मी व्यवस्थित उत्तर देतो. आणि मी जे म्हणणं मांडलं आहे, समजा कोणाच्या ऐकायला नीट आलं नसेल किंवा सायटेशनबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मी कमेंटमध्ये देतो इझिली. माझ्याकडे सर्व रेडी आहे लॅपटॉपमध्ये, मी तुम्हाला कमेंटमध्ये पाठवून देतो ते म्हणणं. तर सर्वांना विनंती आहे जे आत्ता फेसबुक लाईव्ह बघतायत की कुणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारावेत.
सहसा कुणाला प्रश्न नाही आहेत असं मला वाटतंय. बट ठीक आहे, मी माझ्यापर्यंत जेवढी मला माहिती आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट असेल किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असेल, बँकर बुक्स एव्हिडन्स ॲक्ट असेल, हे सांगायचा प्रामाणिक प्रयत्न केला. इतर जी मी माहिती सांगितली ती मी तुम्हाला पाठवून देतो. माझा नंबर देखील पाठवून देतो. कुणाला काय माहिती पाहिजे असेल तर कृपया मला संपर्क साधावा. धन्यवाद. आणि स्वराज्य तोरण फाउंडेशनने जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅलो विश्वजित बाबर, आपला प्रश्न मी आत्ता पाहिला. आपण व्यक्तीला पैसे उसने दिले होते, त्या रकमेचा चेक दिला होता, चेक बाउन्स झाला, तर मी 100% विश्वजित बाबर आपण केस दाखल करू शकता त्या व्यक्तीच्या विरोधात. बाबर साहेब आपण केस दाखल करू शकता. प्रश्न आहेत का अजून की मी आता फिनिश करू? धन्यवाद.